भारतात साधारणपणे 350 लाख AC वापरतात. पुढील 10 वर्षात त्यांची संख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे. मोटार गाड्याप्रमाणेच ACची नियमित देखभाल करणं जरुरीचं असते. सद्यस्थितीमध्ये AC टेक्निशियन्स, मेकॅनिकची उपलब्धता व मागणी यामध्ये खूप तफावत आहे. तसेच तंत्रज्ञान सतत बदलत आहे. टेक्निशियनना आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे जरुरीचं आहे. हीच गरज ओळखून ठाणे चॅप्टर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्तपणे AC टेक्निशियनसाठी अर्धा दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन इशरे ठाणे चॅप्टरचे विद्यमान प्रेसिडेंट तेजस गावडे आणि मनोज खाती, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे प्रेसिडेंट श्रीमती निशा कपिला यांनी केले. अर्बन कंपनी, ITI आणि इतर 50पेक्षा जास्त टेक्निशियननी याचा लाभ घेतला आहे. पहिल्या सत्रामध्ये जितेंद्र भांबुरे, जे इशरे ठाणे चॅप्टरचे प्रेसिडेंट आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे माजी प्रेसिडेंट यांनी घेतला आहे. AC इन्स्टॉल करताना व त्याची देखभाल करताना स्वतःची व रिपेअर करताना ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून कशा प्रकारे काय दक्षता घ्यायची असते याचं मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून काय करावे याची देखील माहिती दिली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सुमंत मथुरे, ज्यांचा ब्रेझिंग रॉड मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे, त्यांनी ब्रेझिंग कसे करावे याची सखोल माहिती दिली आहे. योग्य रीतीने ब्रेझिंग केलं नाही तर गॅस गळती व ACचे आयुष्यमान कसे कमी होते याची माहिती दिली आहे. तिसऱ्या सत्रामध्ये राहुल शहा, मॅनेजर वेस्ट ट्रेनिंग, जॉन्सन कंट्रोल, हिताची यांनी बेसिक ऑफ VRF, रूम AC आणि सॉफ्ट स्किलवरती मार्गदर्शन केले. अशा अनेक कार्यशाळांचं आयोजन या वर्षामध्ये करण्याचं ठरवलं होतं. सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने निर्माण केलेल्या TMC शाळा क्रमांक 19 येथील रोटरी सेंटर येथे पार पाडले. मी जितेंद्र भांबुरे, R&Dचा हेड होतो ब्लू स्टार कंपनीमध्ये आणि तसंच मी इशरे ठाणे चॅप्टरचा फाउंडर प्रेसिडेंट होतो. त्याचबरोबर मी रोटरीमध्ये सुद्धा सक्रिय आहे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचा पास्ट प्रेसिडेंट आहे. आजचा हा जो उपक्रम आणि वर्कशॉप केलेलं आहे ते आपण AC टेक्निशियन्सच्यासाठी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जसं ठाणे शहरामध्ये आज ACची डिमांड खूप वाढत चाललेली आहे आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला पाहिजे तितके AC टेक्निशियन्स मिळत नाही आहेत. आजचा जे उपक्रम आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण सेफ्टी काय वापरायला पाहिजे आणि सेफ्टीचे प्रिकॉशन्स कशी घेतली पाहिजेत उपकरण बसवताना तसंच रिपेअर करताना, आणि त्याचबरोबर ब्रेझिंग कसं करावं आणि त्यांना सॉफ्ट स्किल्स कसे करावं, म्हणजे ते घरात आल्यावर त्यांनी वागावं कसं, बोलावं कसं, ह्याच्याबद्दल आपण अर्ध्या दिवसाचा ट्रेनिंग देणार आहोत. इशरे असे विविध उपक्रम करतात आणि आपण इशरे आणि रोटरी असे काही संयुक्त प्रोजेक्ट्स पण करतो. हाय, मी निशा कपिला, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ थाने नॉर्थ. दिस ईयर आज इज अ गोल्डन ईयर, दैट इज 50th ईयर का प्रेसिडेंट. Okay, today this project we are doing along with ISHRE, where Rotary Club of Thane North, Green City and Lake City, three clubs are together combined with this skill development, where we are teaching the people for AC technician course. जैसे हमें मालूम है कि हर बिल्डिंग में आज गाड़ी ज़्यादा एंड लोग कम, तो सारी गाड़ियाँ रस्तों में आते हैं तो AC का कंजम्पशन हर गाड़ियों को लगता है. तो आज जो ये कोर्स जो है वो AC टेक्नीशियन सिखा के लोगों को विल बी वेरी सेल्फ इंडिपेंडेंट, एंड AC टेक्नीशियन का बहुत ज़्यादा ज़रूरत है. सो दिस इज़ जॉइंटली वी आर डूइंग विथ इशरे एंड रोटरी क्लब. थैंक यू सो मच. नमस्कार, मी तेजस गावडे, मी प्रेसिडेंट आहे इशरे ठाणे चॅप्टरचा यावर्षी. इशरे ठाणे चॅप्टर आता ॲक्रिसर्व नावाचा एक प्रोग्राम आणि ट्रेनिंग अरेंज करत आहे. हे ट्रेनिंग खास करून सर्व्हिस टेक्निशियन्ससाठी आहे, जे आपल्या घरोघरी जे AC असतात, स्प्लिट युनिट्स असतात, विंडो युनिट्स असतात, त्याचे सर्व्हिस करतात. आपल्याला माहिती आहे की ठाणे शहरात ACची किती डिमांड आहे, घरोघरी हे AC लागलेले आहेत. ते AC सर्व्हिस करण्यासाठी आपल्याला एक स्किल असलेले सर्व्हिस टेक्निशियन्स यांची खूप गरज आहे. आणि या सर्व्हिस टेक्निशियन्सला एक चांगलं स्किल पाहिजे, त्यांना प्रॉपर वागण्याची पद्धत आली पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टीने आम्ही हा प्रोग्राम खास या सर्व्हिस टेक्निशियनसाठी डिझाईन केला आहे की जेणेकरून त्यांचे स्किलमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होईल. आणि ह्यासाठी आम्हाला रोटरी क्लब नॉर्थचा सपोर्ट मिळाला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.